शेतकरी बंधू नमस्कार. मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यातल्या अंकुली या गावातील बहिरनाथ पवार या शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलोय. खरं तर मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे आज महेश सोबत, त्या प्लॉटमध्ये माझा आजचा 4थ्या वर्षाचा व्हिडिओ आहे. म्हणजे सलग 4 वर्ष आम्ही या बागेमध्ये व्हिडिओ शूट करतोय, वेगवेगळ्या स्टेजचे करतोय. खरं तर मधमाशीचं डाळिंब क्षेत्रामधलं महत्त्व काय, सुरुवातीच्या काळातली सेटिंग कशी साधायची, त्यापासून ते या प्लॉटच्या हार्वेस्टिंगचे आणि सक्सेस स्टोरीचे देखील व्हिडिओ आपण याच्या अगोदर खरं तर केलेत. आणि पुन्हा सतत काही वर्ष एका बागेमध्ये येऊन आपण जर काही कंटेंट शूट करत असू तर ती त्या शेतकऱ्याच्या कष्टाची, महेश जो इथं कन्सल्टिंगचं काम करतो त्याची विश्वासार्हता आहे. कारण एखाद्या वर्षी एखादा प्लॉट जमतो, पुढच्या वर्षी तो जमेलच हे सांगता येत नाही. परंतु सतत जर हे होत असेल तर याचा अर्थ काम महेशचं अतिशय चांगलं आहे. आणि पुन्हा एकदा महेश सोबतच आपल्याला या विषयावर गप्पा मारायत. कारण आत्ता जर तुम्ही बघितलं तर जो आंबे बहार आहे किंवा एकूण जर डिसेंबर जानेवारी महिन्यामधले जे डाळिंबाचे प्लॉट आहेत, त्या प्लॉटची सगळ्यात महत्त्वाची समस्या काय असेल तर त्या प्लॉटला जी मादीकळी आहे ती मादीकळी नाही आहे. मुळातच सेटिंग कमी आहे, त्यामध्ये पुन्हा नर सेटिंगचं खूप मोठं प्रमाण आहे. आणि त्यामुळे शेतकरी एका बाजूला हातबदल असताना दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही व्हिज्युअलमध्ये आणि माझ्या समोर देखील बघितलं तर अगदी कुठलीही झाड घ्या, म्हणजे आम्ही आता हे चालत का शक्यतो मी महेश बसतो एका जागेला, परंतु आज का चालायला लागलो तर मला तुम्हाला हे दाखवायचं की तुम्ही या प्लॉटमधलं कुठलंही झाड पाठीमागचं बघा, त्याला कळी ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याला असलेलं जो काही कॅप्सूल साईजमधली मादीकळे ती आता तुम्ही इथं जर बघितलं, हे बंच बघा, हे बघा, हे बंचच्या बंच अशा पद्धतीनं मादीकळीचे इथं आहेत. सेटिंग दुसऱ्या बाजूला इथं चांगल्या पद्धतीनं झालंय. समोर तिकडं सेटिंग बघताय चांगल्या पद्धतीचं आहे. आतल्या बाजूला सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बघा, हे बघा, हे आतल्या बाजूचं सेटिंग इथल्या इथं आहे. हे सेटिंग बघा. आणि हा जो थ्रो आहे तुमच्या लक्षात येईल, जे डाळिंबमधले अनुभवी शेतकरी आहेत त्यांनी हा थ्रो लक्षात घेतला पाहिजे की जितकी कळी कॅप्सूल साईजमध्ये पडते तितकं उद्या त्या मालाची साईज होणार आहे. तुम्ही आता सध्या प्रॉब्लेम बघितलं तर एका बाजूला या डाळिंबामध्ये कळीच नाही, ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये, सेटिंग नाही आणि दिसते कळी ती मोठ्या प्रमाणामध्ये नरकळी आहे. आणि मग मादी असली तर पुन्हा ती तितक्या ताकदीची नाही. इथं मात्र तुम्ही कुठलं प्रत्येक झाड बघा. आता पुन्हा बघा, मी पुढे आलोय थोडंसं, पुन्हा हे झाड दाखवतो. ही कळी आहे, ही अशा पद्धतीनं सेट झाली. तुम्ही प्रत्येक जर तुम्ही सेटिंग बघितलं तर ते कॅप्सूल आहे. तुम्ही तिकडे पण बघू शकता, हे बघा, हे अशा पद्धतीने. आणि हे बघा, आणि अजून एक आहे, म्हणजे फक्त सेटिंगच नाही तर हेच अजून एक वैशिष्ट्य मी या प्लॉटमध्ये काय बघतो किंवा त्या प्रत्येक प्लॉटमध्ये की तो 9तीला सेटिंग करू शकतो आणि त्या मादीकळीचं करू शकतो. अशी बरीच वैशिष्ट्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अशा काळामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये कळीची समस्या आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मादीकळी निघत नाहीये, निघते ती कॅप्सूल निघत नाहीये, 9तीला सेटिंग होत नाहीये, अशा बऱ्याच गोष्टींच्या संदर्भात आज तुझ्यासोबत बोलायचं आहे. बोलत बसूया सावलीला. पण त्यातला पहिला प्रश्न थोडासा मला हा सांग की हा जो आंबे बहार आहे किंवा यावेळेला जो एकूण डिसेंबर जानेवारीचा टप्पा आहे, इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अडचणीमध्ये आणि तो सेटिंग नाही त्याला. तुझं प्रत्येक झाड दाखव, कुठलेही झाड जर तुम्ही इथं बघितलं किंवा हा पत्ता जर तुम्ही अंकुलीचा घेतला आणि आत्ता ह्या आठवड्याभरामध्ये येऊन बघितला, कारण सेटिंग पिरियड सुरू आहे, तर तुम्हाला या बागेमध्ये ती कळी कशा पद्धतीने सेट होते हे दिसेल. तर हे काय केलंय नेमकं तू इथं? आणि मुळात मला त्याच्या आधी उलचा प्रश्न जायचा की का अडचणी येतात शेतकऱ्यांना अशा पद्धतीने? काय झालं की गेल्या 2025 मध्ये आपला 12 मे ला पहिला पाऊस चालू झाला महाराष्ट्रामध्ये. बरं, म्हणजे पावसाचं आगमन 12 मेला चालू झालं, ते नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडला. म्हणजे हा 7 महिन्याचा, 6 महिन्याचा, 8 महिन्याचा जो कालावधी आहे, हा तुफान गेल्या वर्षी आपल्याकडे पाऊस पडला. पण आपल्या डाळिंबाचा प्लॉट हा प्रत्येक बेडवरतीच असतो, बरोबर, आणि तो आवर्जून सगळ्या शेतकऱ्यांनी केलेला असतो. तर एवढा पाऊस पडल्यामुळे जी बेडमध्ये टाकलेली आपली खत आहे ती, किंवा आपण जे लिक्विड सोडतोय किंवा आपण जे काय शेणखत टाकलाय, हे संपूर्णपणे 100% ह्या वर्षी लिचआउट झाली. काही पाऊस बेडवरती पडला, तिथून खाली पाणी लागलं, झाडांना पाणी लागलं, मुळ्या त्यांच्या थांबल्या, बेडमधली खतं सगळी लिचआउट होऊन गेली. त्यामुळं झाडाला खायला भेटलंच नाही, म्हणजे झाडाला अजिबातच त्याला खायला मिळलं नाही. आता ह्याच्यामध्ये काय प्लॉट सेटिंग मध्ये होतं त्यावेळेला किंवा काय प्लॉट मालावरती होतं, म्हणजे झाडानं त्याचं आपण कसं म्हणतो, आईनं लेकरं जगण्यासाठी स्वतःचं शरीर खराब झालं पण तिने लेकरं जमवली, म्हणजे तुम्हाला फळ दिलं, पण त्यावेळेला त्या झाडामध्ये स्टोरेज काहीच राहिलं नाही. किंवा त्यानंतर जी झाडामध्ये स्टोरेज करायचं होतं किंवा वेळ होती, त्या वेळेला कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मुळी चालली नाही आणि झाडाला अन्न खाता आलं नाही किंवा अन्न निर्मिती आली नाही. त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये काय झालं, थोडं थंडी वाढली. बरोबर, ह्या अनेक गोष्टीचा परिणाम असा झाला की पुढे जाऊन तुम्हाला झाडाला स्टोरेज झाल्यामुळे प्रॉब्लेम वाढत गेलं. पण ह्याच्यामध्ये असा पण प्रॉब्लेम झाला की काही जणांच्या बागा जूनला फेल गेल्या, त्यांनी ऑगस्टमध्ये धरल्या, ऑगस्टला फेल गेल्या, काही जणांनी ऑक्टोबरमध्ये धरल्या. म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या बागा फेल झाल्या
ह्या सगळ्या शेतकऱ्यांची मनामध्ये धारणा एकच होती की जानेवारी फेब्रुवारीला 1 नंबर सेटिंग होते, तर सगळ्यांनी मिळून जानेवारी फेब्रुवारीला जायचं. बरोबर. मग मार्केटमध्ये अशी अवस्था झाली होती आता सध्याला की ह्या वर्षी एवढ्या बागा धरल्या त्या की मार्केट 50 रुपयाने डाळिंबाला भेटत. ही भीती मार्केटमध्ये होती. पण ह्याच्या पाठीमागे जो अडचणी होत्या ह्या प्रत्येकाच्या लक्षात येत नव्हत्या. बरोबर. आणि आपण सुरुवात तिथून केली की आपण ऑगस्ट पासून शेतकऱ्याला समजावून सांगत होतो की वापसा लेवल ठेवा. आता इथं व्हिज्युअल मध्ये आपण दाखवूया की इथं आडव्या चारे घेतले ते आपण ह्या प्लॉटला. बरोबर. आणि प्रत्येक येणारं पावसाचं पाणी लवकरात लवकर आणायच्या बाहेर कसं निघत इथपर्यंत आपण ह्या प्लॉटवरती काम केलेलं आहे. बरोबर. म्हणजे हे काम अगोदर चालू केलं. रेस्टमध्ये काम तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की प्रॉपर रेस्टमध्ये काम झालंच पाहिजे. बरोबर. तसंच ह्या प्लॉटला रेस्टमध्ये काम झालं. पण आता रेस्टमध्ये काम होत असताना ह्या गोष्टी लक्षात घेऊन गेल्या वर्षी ह्या प्लॉटचं समजा ही डिसेंबरची पानगळ होती, पण ह्या वर्षी आपण डिसेंबरमध्ये नाही पाणी सोडलं ह्या प्लॉटला. कारण की रेस्टमध्ये ह्या प्लॉटला काळ कमी गावतोय किंवा मुळी चांगली चालत नाही किंवा पाण्यानं पावसामुळे धुवून गेले म्हणून थोडा रेस्ट ह्याला आपण जास्त दिला. आणि ह्या प्लॉटची पानगळ म्हणजे पहिलं पाणी आपलं 23 जानेवारीला ह्यावेळेस गेलं. आणि ह्याच्यामध्ये मी प्रत्येक माझ्या शेतकऱ्याला सांगत होतो की आपल्याला पानगळ 15 जानेवारीच्या आत करायचीच नाही. मग ह्याची कारण माझ्या पाठीमागे अनेक होती की बाबा ह्यावेळी पावसाळा जास्त झालाय, झाडामध्ये स्टोरेज झालेलं नाही. आता काय शेतकऱ्यांना काम करायचं होतं. बरोबर. की म्हणजे त्याला शेणखत भरायचं होता, त्याला बेसोडोस भरायचं होता, पण त्याला पाऊसच थांबत नव्हता किंवा वापसाच येत नव्हता किंवा त्याला बागाचं कामच करता येत नव्हतं. म्हणजे त्याची इच्छा जरी असली तरी त्याला काम करता आलं नाही. त्यामुळं तो पिरियड किंवा तो दिवस पुढे गेलं. बरोबर. मग वापसा कधी यायला चालू झाला? नोव्हेंबरमध्ये. मग नोव्हेंबरमध्ये तुम्ही शेणखत बेसोडोस भरला, डिसेंबर तानावर सोडला आणि लगेच तुम्ही पानगळ केला, तर त्या प्रत्येक शेतकऱ्याला एक तर कळी लागली नाही. आणि कळी जर लागली तर कळी फक्त नरकळी लागली. आता नरकळी त्याच टायमाला का आली तर तुमचं रेस्ट पिरियड झालाच नव्हता. त्याचबरोबर नोव्हेंबर, डिसेंबर आणि 15 जानेवारी पर्यंत थंडी होती. बरोबर. वातावरणातलं जानेवारीमध्ये व्हेरिएशन वाढलं. म्हणजे सकाळचं टेम्परेचर कमी आणि दुपारचं टेम्परेचर हाय, म्हणजे झाड फिरून ट्रेसमध्ये गेलं. बरोबर. ह्या सगळ्या कारणाभोवती गुरफटला गेला आपला शेतकरी आणि त्यामुळं ही अडचणीत आलं. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण ह्या प्लॉटचं किंवा आपल्या कन्सल्टन्सीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकाला सांगत होतो की 15 जानेवारीच्या आत अजिबात पानगळ करायची नाही. मग त्याची कारण काय होती की संक्रांत झाली का वातावरण ही 100% बदलतं. आपलं सण ही प्रत्येक ऋतूनुसार असते. उद्या आपला पाडवा आला म्हणलं का फिरून वातावरण आपलं बदललं. म्हणजे उन्हाळा कडक उन्हाळा चालला, संक्रांतीनंतर थंडी बरोबर कमी व्हायला चालू झाली. बरोबर. त्यासाठी आपण 15 जानेवारी नंतर पानगळीला सगळ्यांना सांगितलं. ह्या प्रॉपर प्लॉट होती, नियोजन जसं सांगितलं तसं ह्या शेतकऱ्यांनी आरी पडून केलं. हा शेतकरी टॉपचा ही 4थं वर्ष आपण बघतोय. म्हणजे आपली कन्सल्टन्सी जेवढी महत्वाची आहे त्याच्या कित्येक पटीने ह्या शेतकऱ्याचं काम महत्वाचं आहे. बरोबर. कारण की तो शेतकरी एवढा आणि त्या शेतकऱ्याचा आपल्यावर भक्ती किंवा विश्वास आहे की आपण म्हणलं 15 जानेवारीच्या आत पानगळ करायची नाही तर त्या शेतकऱ्यांनी केली नाही. आता कित्येक शेतकऱ्यांनी ह्यांना सांगितलं की डिसेंबरच्या बहाराला गेल्या वर्षी पुढं ऑगस्टमध्ये फुल रेट बसला, 150 रुपयाने मार्केट भेटलं आणि जानेवारी फेब्रुवारीला थोडं मार्केट डाऊन झालं. तर सगळ्यांचं म्हणणं काय, अगोदर बाग धरायची. पण ह्या शेतकऱ्याला काय सांगितलं की 15 जानेवारीच्या अगोदर यायचं नाही. सर तुम्ही सांगताय ठीक आहे. म्हणजे ते शेतकऱ्याचं मॅनेजमेंट महत्वाचं. तू पुन्हा हे बघ, म्हणजे आपण अनेक वेळा महेश सोबत ज्या वेळा कंटेंट करतो किंवा व्हिडिओ करतो नेहमी आपण रेस्ट पिरियड बद्दल बोलतो किंवा महेशचं काम करायची पद्धत आपण सतत सांगत आलो की तो ऐन वेळा बाग घेत पण नाही, कारण त्याला रेस्ट पिरियडमध्ये चांगलं काम करायचं असते. आणि आता एका बाजूला शेतकरी या सगळ्या अडचणींना सामोरं जात असताना त्याच्या बागा मात्र अशा फुललेल्या दिसतात, त्या सेटिंग फुल दिसतंय, लोड दिसतंय सेटिंग. हे का होतंय तर तो पुन्हा स्टोरेज पिरियडमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतो, कारण त्याला माहित आहे की झाडामध्ये ताकद असेल, काडीमध्ये ताकद असेल तरच खऱ्या अर्थानं ही बाग चांगल्या पद्धतीने येणार आहे. अजून एक गोष्ट आहे मला महेश तुझं लई आवडणारी गोष्ट आहे की तुझी कळी अशी पडते, म्हणजे मी तुझं याच्या अगोदर पण प्लॉट सापडे बघा, हे कॅप्सूल ही कळी पडते, अशी कळी पडली पाहिजे. ह्याच्यासाठीची नेमकी काय काय कारण आहेत? म्हणजे तुम्ही जर आज कुठल्याही झाडांच्या जर तुम्ही बघितलं, अगदी आता हे थोडंसं आपण थोडंसं बसून बोलू. आता बघ हे पुन्हा झाड आहे तुझं, त्या झाडाला जर तू बघितलं, हे बघ हे पुन्हा तुझी कळी कशी पडली आहे बघितलं, ही कळी अशी पडली. पुन्हा ही वरची कळी जरा आमच्या कॅमेरामध्ये दाखवतील. बघ हे कळी कशी पडली आहे बघ. पुन्हा हे सेटिंग दिसते का तुम्हाला?
हे बोटापासून बघा हे सेटिंग बघा त्याच्या थोडी इकडे घे हो का ही 3 आहेत 1 2 3 म्हणजे लक्षात आलंय का त्याचे बसू थोडंसं आता ऊन आहे त्याची प्रत्येक जी सेटिंग होते ती कॅप्सूल पडते आणि त्याचा फायदा पुढं उद्या माल जो आहे तो माल फुगण्यासाठी होणार आहे. तर हा नेमकं कसा साधतो महेश हे सगळं कॅप्सूल साईजसाठी काय काय करायचं त्यानंतरचा मग पुढचा प्रश्न त्याला आपण विचारूया. थोडं बसलोय खरं तर ऊन खूप आहे तापमान वाढायला लागलंय खरं तर महेश मला एक सांग आता मी पुन्हा हा प्रश्न चालताना तुला विचारला होता की मला तुझ्याकडे दिसणारा सगळी सेटिंग कॅप्सूल दिसते बरोबर तुझं अजून एक वेगळं पण मला दिसते की मी बऱ्याच बागा फिरतो तर ह्याची जी पानं आहे ती पानं अशी छोटी 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 उंदरा कानासारखी पडताना दिसतात. तुझ्याकडे हे बघ पान आता तुझ्या शेजारचं पान जर बघितलं अशी लांब सडक करून छानपैकी पानं वगैरे अशी असते ती तर हे काय आहे किंवा मधमाशी बघ तुला दिसेल मधमाशी फिरताना 10-15 मधमाशी म्हणजे इथं जर बघितलं व्हिज्युअल मध्ये तर खूप साऱ्या मधमाशा पण इथं फिरतात नाहीये लोकांकडे मधमाशी आता सध्या. हे कॉम्बिनेशन काय कॅप्सूल कळीचं काय रुंद पानं काय इतकी मधमाशी तुझ्या प्लॉटवर उपलब्ध काय. आता ही जी सगळी सुरुवात आहे ना आपलं चुकतं कुठं म्हणजे शेतकऱ्यांचं चुकतं कुठं तर ज्यावेळी आपण इथ्रेल मारतो इथ्रेल मारल्यानंतर बिटीगोरे सर वारंवार सांगतात की इथ्रेलच्या दिवसापासून 10 दिवसाच्या आत पाणी गेलं पाहिजे. मग काय वेळा कसं होतं थंडीमुळे पानगळ नाही झाली तर शेतकरी 10-15 दिवस पाणी लेट होतं पण ते झाड तेवढं ट्रेसमध्ये गेलेलं असतं आणि मग त्यानंतर तिथं पाणी निघणं आणि नरकळी निघणं वाढतं. म्हणजे अनेक गोष्टी त्या नरकळी निघण्यासाठी एक गोष्ट जबाबदार नाही निसर्गाच्या अनेक गोष्टी जबाबदार आहेत म्हणजे कन्सल्टन्स कुठला जबाबदार आहे त्यांच्याकडे प्लॉट दिलता आणि मग मला नरकळी निघली असं काही नसते निसर्गावरती आहे. तर आपलं पहिलं जे महत्वाचं काम आहे ना की पानगळीनंतर लवकरात लवकर पाणी देणं आणि पहिलं पाणी ती आपलं सगळ्यात मोठं पाणी असतं म्हणजे कोणी विचार करू शकत नाही एवढं मोठं पाणी असतं. जसं की ह्या प्लॉटला इनलाईन आहे तर ह्या प्लॉटला इनलाईन जर 4 लिटरची असेल तर 10 ते 15 तास पहिलं पाणी जातं आणि ही कोणच देत नाही. तर ह्याचं कारण काय आपल्या सर्वसामान्य शेतकरी म्हणजे शेतकरी जो करतो ना तो तर त्यांचं म्हणणं काय येतं की नवती जास्त निघते पण मी माझ्या शेतकऱ्याला काय सांगतो की नवती किती निघू द्या म्हणजे पहिली गोष्ट बाग फोडणं महत्वाचे तिला चांगलं पाणी मिळलं तर त्याचं स्प्राउटिंग चांगलं होणार आहे आणि त्यातनं पान तुमचं चांगलं निघणार आहे. बरं जेवढं पान मोठं फिरून विषय तिथंच आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तसंच जेवढं पान मोठं निघेल तेवढे आपल्याला कळीची साईज कॅप्सूल आपल्याला चांगली भेटणार आहे. बरं कुठल्या शेतकऱ्यांना आपण अजून एक विनंती करू की आपण डायरेक्ट औषधावरती कधीच जाऊ नका म्हणजे औषध मारलं कळी आली औषध मारलं कॅप्सूल झाली ह्या गोष्टीपेक्षा आधी तुम्ही बेसिक वरती काम करून जिथं सपोर्ट लागणार आहे तिथं औषधावरती गेलं पाहिजे. बरोबर तुम्ही पहिलं पाणी मोठं दिलं झाडाला प्रॉपर पहिलं पाणी देताना त्याचे अनेक कारण आहेत जसं की एक पान आहे ही जरी कारण असेल तर पहिलं पाणी मोठं का द्यायचं तर तुमच्या मुळीचा जेवढा एरिया आहे तेवढा सगळा गाळ झाला पाहिजे म्हणजे मुळी तुमची ऍक्टिव्हेट व्हायला मदत होईल. तुम्ही पाणी 2 तास दिले आणि गार झाले 1 फूट तर मुळी किती चालणार 1 फूट आणि जर तुम्ही पाणी 15 तास दिले आणि गार झाले 3 फूट 3 फूट जाणार 3 फूट मुळी चालणार म्हणजे मुळी जास्त चालणार तर मुळी जास्त खालनं पाणी घेणार आहे अन्न घेणार आहे. बरोबर मग तेवढं स्पीडनं तुमचं बाग फुटणार आहे आणि बाग फुटताना पाणी अन्न त्याला चांगलं मिळालं पान चांगलं येणार आहे. बरोबर मग ज्या वेळेला सोनेरी पान तुमचं हरितद्रव्यामध्ये रूपांतर होणार आहे त्यावेळेला जेवढं पान मोठं असेल तेवढं त्याचं हरितद्रव्य जास्त असणार आहे. बरोबर तेवढं फोटोसिंथेसिस क्रियामध्ये अन्न प्रक्रिया चांगली होणार आहे आणि जेवढी अन्न प्रक्रिया चांगली होईल तेवढी तुम्हाला कळी पोषण होणार आहे किंवा मादी कळी निघणार आहे किंवा त्याचा स्ट्रोक चांगला निघणार आहे. बरोबर म्हणजे एक किरकोळ गोष्ट आहे की तुम्ही पहिलं पाणी किती देताय त्याला तुम्हाला म्हणजे एवढं जरी महत्व वाटत नसलं तर त्या एका गोष्टीमुळे अनेक गोष्टी पुढे तुमच्या साधत जाते. बरोबर त्यानंतर तुम्हाला दुसरं पाणी देऊन तिसऱ्या पाण्यात म्हणजे थोडं कमी केलं तर तुम्ही चालेल. बरोबर म्हणजे तुम्हाला नव्हती किती दिसते काळं रान आहे तर तुम्ही कमी करा खडकाचं रान आहे तर तुम्ही मिडियम मध्ये ठेवा म्हणजे तुमचं रानाच्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करा. बरोबर पण पहिलं पाणी तुम्ही प्रॉपर तुम्हाला चांगलंच गेलं पाहिजे. बरोबर त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही जरी समजा पहिलं पाणी तुमचं जास्त गेलंय त्यामुळे जर तुम्हाला नव्हती निघते तर ती नव्हती तुम्ही 4 बोटापर्यंत म्हणजे 2 इंच 1 इंच 4 इंचापर्यंत थांबवून तिथं तुम्ही कळी काढू शकता. ह्या प्लॉटमध्ये तुम्ही खोडावरती पण कळी आहे तसंच नव्हती जिथं खोडावर निघली म्हणजे थोडं स्प्राउटिंग झाले आणि 1 इंचावरती 2 इंचावरती तिथं तुम्हाला मादी कळी स्ट्रोकची निघली आणि तो माल तुमचा सगळ्यात जास्त हाईट क्वालिटी निघतोय कारण तर ती नव्हती नसून त्या खोडाला आलेली तुमची स्प्राउटिंग आहे.
बरोबर. आणि तिथं ती थांबून तुम्हाला कळी दिलाय. आणि ते आपल्या कन्सल्टन्सी मध्ये युनिक म्हणजे ते आपण साध्य करू शकतोय. बरोबर. पाणी, जमीन, वातावरण, स्प्रे ह्याच्या माध्यमातून आपण ती सगळ्या गोष्टी तुम्हाला करू शकतोय. बरोबर. त्यानंतर विषय काय झाला आपल्या ह्या भारामध्ये की ठीक आहे, एक तर मादी कळी आल्या नाही त्या, बरोबर. कळ्याच आल्या नाही त्या, पण समजा काही शेतकऱ्याला 20% 30% मादी आली, पण ती सगळी ड्रॉपिंग होण्याचं कारण आहे त्याचबरोबर मधमाशीच ऍक्टिव्हेट झाली नाही. म्हणजे प्लॉट मध्ये 2-2 पेट्या ठेवल्या, 4-4 पेट्या ठेवल्या, मधमाशी आली नाही. बरोबर. मग त्याच्यावरती आम्ही उपाययोजना कशी केली की इथं कळी दिसत असताना आम्ही मोठ्या मधमाशीची मिलीफेराची पेटी आणून ठेवली होती. पण मधमाशीतून पेटी बाहेर येणार. बरोबर. बाहेर पण सगळीकडे हाच प्रॉब्लेम होता. तर आम्ही त्यानंतर परत सातेरी माशीची पण पेटी आणून ठेवली. बर. पण हळूहळू टेम्परेचर वाढायला लागलं त्यावेळी असं लक्षात आलं की कोरडा वातावरण आणि मधमाशी ऍक्टिव्ह बाहेर यायला अडचणी लागल्या. तर आम्ही बरोबर त्यावेळेला फ्लॉवरिंग चालू व्हायच्या अगोदर आणि वातावरण कोरडं आहे, मधमाशीला अडचण येते म्हणून आम्ही इथं पाट पाण्यानं पाणी दिलं. बर. हिथं पाट पाण्यानं पाणी दिल्यानंतर हिथं उबदारपणा चालू झाला आणि दुसऱ्या दिवशी फुल मधमाशी चालू झाली. बर. म्हणजे मधमाशी आणून ठेवली, तिला खायला दिलं, मधमाशीचं औषध मारलं म्हणून पण बाहेर येईल असं ह्या वर्षी झालं नाही. तर तिला काय अडचण होती तिचं बघून आपण पाट पाणी ज्यावेळेला दिलं नाही त्यावेळेला मधमाशी फुल ऍक्टिव्हेट झाली. बरोबर. आणि ऑटोमॅटिक सगळं जुळलं आणि ऑटोमॅटिक सेटिंग परत चालू झाली. आणि एकदा मधमाशी इथं चालू झाली, एकदा त्यांना कळलं की इथं मला खायला आहे, तर मोठी पण मधमाशी चालू झाली, लहान माशी चालू झाली आणि शेजारच्या पण बारक्या माशी आपल्या चालू झाल्या आता. आणि आता एका झाडावर 15-15, 20-20 मधमाशी दिसायला लागली. आणि तीच आपल्याला आज सेटिंगला महत्वाची. आता बघा किती ही क्षेत्र आहे. ह्या मुलाचं एकराला पण कमी 370 झाड आहे ती. आणि विशेष म्हणजे तुम्ही काढलं म्हणून सांगतो की असं काही शेतकऱ्याला वाटेल की आम्ही 4 वर्षीय विश्वासासाठी ह्याच प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवायला लागलोय आजही. त्याच्यामध्ये माझंही काम दिसणार आहे, अविनाश सरांचं पण तुम्हाला काम दिसणार आहे. पण 370 झाडामध्ये ह्या प्लॉटनं गेल्या वर्षी 11 टन माल दिलाय. माझ्या शेतकरी सांगत होते 11 टन माल देऊन म्हणजे झाडामधलं एवढं स्टोरेज कमी होऊन त्याच ताकदीनं हा प्लॉट उभा. 40 किलोनं झाड तुटलं काय असं ते सांगत होते. काय झाड 40 किलोनं तुटलं, पण तीच झाड आज त्याच ताकदीनं कळ देते. म्हणजे हे जे आहे बघा, कारण मी बऱ्याच वेळा बघतो की एखादा भार एखाद्या शेतकऱ्याला खूप चांगला साधतो, दुसरा भार त्याला तसा साधत नाही. त्यासाठी आता तुझी प्रॅक्टिस आहे, तुम्ही मातोश्रीच्या कन्सल्टिंगच्या माध्यमातून काम करता, शेतकरी तुमच्याशी कनेक्ट असतो. तू मगाशी फार छान शब्द सांगितला की दुनिया त्याला म्हणत होती ह्या काळात तू धर, पण त्यानं नाही ऐकलं. त्यानं तू म्हणतोय त्याच वेळा ते सगळं केलं. ह्या सगळ्यातनं आता हे जो रिझल्ट दिसतो तो दिसतोय. बरं, ही काय तुझी मी पहिली बाग बघत नाही जी आशा आहे. बरोबर. जनरली तुझ्या बागा ह्या अशाच असते. त्या म्हणजे मी खूप वेळा सांगतो ही रिस्क असते मला सांगताना, ही तुझी खात्री मी देणं. कारण हे असं असलं तरी आज ही परिस्थिती मला सांगितली. ड्रॉपिंग कळीचं जी मोठी समस्या आता शेतकऱ्यांकडे आहे. खाली आता मी काल पुन्हा सांगोला तालुक्यातल्या बऱ्याच भागामध्ये फिरलो. म्हणजे गौडवाडीमध्ये होतो, चोपडी केलं, कोळा केलं, गिरडीला गेलतो, बराच भाग फिरलो. सडं पडलेत खाली अक्षरशः. हे काय आहे नेमकं, कसं टाळतंय? आता ह्याच्यामध्ये जसं की आपण कळी लागणं म्हणलं, ही नरकळीनं म्हणलं, तसं ड्रॉपिंगचे हे अनेक कारण आहेत. आता त्याच्यामध्ये मेजर कारण आपण समजूया. मेजर कारण पहिली गोष्ट मधमाशी आहे नाही ह्याच्यावरती, मधमाशी नाही तर ती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं किती दिवसात काय कसं परागीभवन होतं. त्याचबरोबर दुसरं कारण आहे तुमच्या झाडामध्ये मागचं झालेलं स्टोरेज. पुन्हा स्टोरेज म्हणजे आता फुल काढताना स्टोरेज तुमचं संपलंय, पण त्या कळीचं पोषण करताना झाडाला किती स्टोरेज आहे ही महत्व. बरं, झाडामध्ये स्टोरेज नाहीये, पण तुमचं पानं किती काम करतात. बरं, पानं तुमची काम करतात, पण तुमची मुळी किती खाली चालू आहे, पांढरी मुळीचं तुमचं किती काम आहे. मग फिरून विषय तिथंच आला की नव्हती निघते म्हणून पाणी कमी दिलं, मग पाणी कमी दिलंय म्हणून मुळी कमी, मग मुळी कमी आहे म्हणून झाडाला अन्न कोण देणार आहे. मुळी कमी तेवढं कमी देणार. आता इथं आपण 10 जण काम करतोय, मग 10 जणांचं काम चांगलं होणार आहे का दोघांचं काम चांगलं होणार आहे. मग त्या मुळीचे एरिया छोटा असल्यामुळं ती मुळी वर कमी देणार, मग तिथं परत अन्न कमी पडलं. बरोबर. मग आता इथं आपण व्हिज्युअल मध्ये दाखवूया त्यांना की मुळी कशी आहे इथं. तर आज जमिनीच्या वर मुळे. बरं, आता येणारा काळामध्ये तापमान वाढणार आहे हे आपल्याला माहित आहे, तर आपण इथं 5 टाकून घेतलंय. म्हणजे त्या मुळीला तिथं त्या जमिनीला पोषक वातावरण आपण दिलंय. मुळी चांगली ऍक्टिव्हेट झाली, मधमाशी चांगली ऍक्टिव्हेट झाली, झाडामध्ये स्टोरेज व्हायला लागले, पानाची साईज चांगली तुमची, तर मग सेटिंग ही 100% सामूहिक इम्पॅक्ट आहे. आता अजून एकात्मिक तुम्हाला नियोजन करावं लागेल. म्हणजे कळी ड्रॉपिंग व्हायला लागले
म्हणून एकच काम करून चालणार नाही. सगळ्या बाजूने काम करावं लागेल आणि ह्याच्यामध्ये हे एवढं सगळं आधी करून म्हणजे तुम्हाला बेस करावं लागेल, टेबल तयार करावं लागेल, मग तुम्ही कळीगडीचं एखादं औषध मारू शकता. हा, तो आता मगाशी फार छान बोलला की झाडावर काम नाही, मुळीवर काम नाही, पानांवर काम नाही. हे आपला माणूस आपला पहिलवान सक्षम करण्याच्या ऐवजी त्याला एक टॉनिक पाजायचं आणि त्यानं लई कुस्ती खेळली पाहिजे म्हणायचं. असं हे जे शेतकरी करायला लागला की त्याला वाटते प्रत्येक गोष्टीचा उपाय म्हणजे जाऊन एक औषध आणलं पाहिजे, फवारलं पाहिजे, आणि ते फवारलं म्हणजे झालं, त्याचं काम झालं. तर ते न होता पहिलवान सक्षम पाहिजे. मला अजून एक सांग, आता मी बसलोय त्यावेळेला सुद्धा घाम यायला लागलाय, मी पुसायला लागलोय. हे आता आपला महिना चालू आहे मार्च, बरोबर, पुढे एप्रिल मे असे 2 महिने, जूनचा पण निमा टप्पा आपला तीव्र उन्हाचाच असतो. मधमाशा कानाभोवती फिरायला भीती वाटते आपल्याला, चावते काय म्हणून. तर मला सांग, हे उन्हाळ्यात आता इथून पुढे बागा कशा जपल्या पाहिजे त्या लोकांनी, नेमकी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी डाळिंबाची उन्हाळ्यामध्ये? जसं की आता आपण सांगितलं की मॉइश्चर मुळीजवळ ठेवण्यासाठी किंवा वापसा लेवल कंटिन्यू ठेवण्यासाठी, जमीन गार राहण्यासाठी किंवा टेम्परेचर वाढवून म्हणून आपण आच्छादन करायला लावलेलं आहे. त्याचबरोबर ही माल सेटिंग झाल्यानंतर आपण ह्याला जसा माल हिरव्यात स्टार्ट होईल त्यावेळेला एक तर कापड बरोबर किंवा इंग्लिश पेपर मारून आपण घेणारच आहे. पण येत्या काळामध्ये ह्या 2-3 वर्षामध्ये जी टेम्परेचर वाढायला लागले, म्हणजे हाय वरती चाललंय, त्या हिशोबानं मी आता सध्याला रिकमेंडेशन शेतकऱ्याला कापड करतोय. त्याचं पण म्हणजे पेपर 1 नंबरच आहे. म्हणजे जो प्लॉट जास्त तेल्याचा आहे तिथं आपण इंग्लिश पेपरच मारायला सांगतो आणि बऱ्यापैकी आता कापड आपण मारायला सांगतोय. कापडामध्ये परत टेम्परेचर मेंटेन होणं, डायरेक्ट सनबर्निंग न होणं किंवा झाडावरती डायरेक्ट सूर्यप्रकाश न आल्यामुळं झाड ट्रेसमध्ये न जाणं, झाड सशक्त राहिलं, त्याचं अन्न निर्मिती चालू राहिली, सगळं साईज वगैरे पुढे आपल्याला मिळत जाते. आता ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला कोरडं वातावरण कंटिन्यू राहील, मी समजा आता आपल्याला हवामान अंदाज कळतोच कंटिन्यू किंवा आपण आपल्या शेतकऱ्यांना पण आपल्या ग्रुपवरती देतोच. समजा 15 ते 20 दिवसामध्ये पुढे बाबा की काही वातावरण खराब नसेल तर तुम्ही पाटानं पाणी देऊ शकता. पाटानं पाणी देणं म्हणजे ऊसाला वाकुरी भरणं नव्हतं, म्हणजे वापा भरणं नव्हतं. आपल्याला फक्त काय करायचंय, पळत पाणी नुसतं गेलं पाहिजे. म्हणजे प्लॉट मध्ये तुमची ह्युमिडिटी मेंटेन झाली का तुमचा प्लॉट तिथं सशक्त राहतोय. येणाऱ्या झळ्या, जसं की आपण सोप्या भाषेमध्ये एकच बोलू की येणाऱ्या झळ्या जरी कमी झाल्या तरी सुद्धा तिथं आर्द्रता झाल्यामुळे प्लॉटमध्ये आपला सशक्त राहतोय प्लॉट. बरोबर. आता खरं तर ही सगळी गंमत आहे बरं का. म्हणजे मी आज जर वेळा आपण बघतो की बऱ्याच वेळा आपण हार्वेस्टिंगचे व्हिडिओ शूट करतो, पण महेशच्या सोबत वेगवेगळ्या स्टेजचे व्हिडिओ शूट करता येतात, कारण त्याच्यात त्या बागा त्या स्टेजला फार देखणे असते. आत्ता सुद्धा मी आज आवर्जून महेशसोबत हा व्हिडिओ शूट करतोय, कारण आत्ता मी बऱ्याच भागामध्ये फिरतोय तर शेतकऱ्यांना ह्या कळी ड्रॉपिंगची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. एकतर कळी लागत नाही, म्हणजे सेटिंग होत नाहीये, झालं तर ते ड्रॉप होतंय, निघलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये नरकळीचं असते, मादी निघते तर ती राहत नाही, किंवा राहिली तर तिची गाठ होते, ती कॅप्सूल निघत नाही, अशा बऱ्याच समस्या आहेत. आणि या सगळ्यावर एक त्यानं जे मगाशी म्हणलं की एकात्मिक पद्धतीचं नियोजन करावं लागेल किंवा सामूहिक उपाय त्याच्यावरचा द्यावा लागेल. आणि त्यासाठी मला वाटतं की प्रॉपर कन्सल्टन्सी, प्रॉपर गाईडलाईन, प्रॉपर माहिती आणि चांगल्या शेतकऱ्याची चांगली साथ, अशा सगळ्याच गोष्टी गरजेच्या आहेत. मला वाटतं तू ज्या पद्धतीनं काम करतो, आता मातोश्री मोठं झालाय परिवार, कारण तू महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या भागामध्ये काम करायला. मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळेला आपण सुरुवात केली त्यावेळेला आपण छोटं होतो, आता आपण खूप मोठं झालोय. आणि हे होताना अजून सुद्धा तुझा शेतकऱ्याच्या शेतामधला जो काही ओढा आहे तो कमी झाला नाही. आणि हे सगळं असल्यामुळेच कदाचित शेतकऱ्याला एक विनंती पण आपल्याला करावं लागेल की फक्त कॉल करून प्रश्न सुटणार नाहीत. आता ड्रॉपिंग व्हायला लागले सर काय मारू, जसं की आपण ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं की सगळ्या बाजून काम करावं लागते. त्यामुळे प्रत्येकाचा कॉल घेऊन औषध सांगणं ही माझ्या बुद्धीला पटत नाही. चल, तुझ्या बद्दल ती एक विनंती मी माझ्या प्रेक्षकांना करतो की हे असं करत जाऊ नका, कारण तुमचे प्लॉट कुठल्या स्टेजला आहे, त्याला अगोदर काय दिलंय, नंतर काय दिलंय, तिथे ऍक्च्युअली अडचण काय. आणि त्याचा हे बघा, मी मीडियावाला माणूस आहे, तो एक दुकानदार आहे, ठरवलंच तर काही विकू शकतो आपण, पण प्रत्येक वेळा प्रोडक्ट विकण्यापेक्षा शेतकऱ्याचा माल चांगला आला पाहिजे ह्याच्यावर माहितीचं लक्ष आहे. आणि याच्यासाठी त्याचं म्हणणं असं आहे की तो खूप झाडावर काम करतो. रेस्ट पिरियडमध्ये काम करणं ही महेशची खासियत आहे. आणि मला वाटतं की महेशचा हात कोण धरणार नाही रेस्ट पिरियडमध्ये. आणि या रेस्ट पिरियडमध्येच तो ज्या पद्धतीनं काडी स्टोरेजवर काम करतो, काड्या बनवतो, त्यामध्ये स्टोरेज बनवतो, त्यानंतर
चौक्या बाप लेवलच्या काढणं ही त्याची खासियत आहे. त्यानंतर मधमाशीवरचं नियोजन असतं त्याचं. एका लेवलला खूप काम करतो. मुळीवर काम असते, झाडावर काम असते, वॉटरशूट काढून घेणं असते, स्टोरेजवर काम करणं असते, पुन्हा बाकी त्या चौक्या प्रॉपर बसते, त्या पुन्हा कळींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये निघणं, त्यामध्ये मादीच निघणं, कॅप्सूल साईज काढण्यासाठी काम असणं, पानं चांगली रुंद व्यवस्थित आली तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होते. ह्या सगळ्या गोष्टीवर तो काम करतो. आणि म्हणूनच फक्त एक कॉल करून त्याला तुम्ही जॉईन होऊ शकताय, पण एका कॉलवरच उत्तर सांगा हा आग्रह प्लीज धरू नका. पण मी ज्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलाय तो यासाठी बनवलाय की आंबे बहार किंवा एकूण जी डिसेंबर जानेवारी मधल्या किंवा आता या लेटच्या लागवडी आहेत किंवा ज्यांचं पाणी आहे किंवा ज्यांनी बाग धरली आहे त्या लोकांनी जर अशा पद्धतीनं तुम्हाला चांगली मधमाशी असलेलं, चांगल्या मादीकळींची संख्या असलेलं, उद्या ही मादीकळी साईज न वाढली ह्यासाठी कॅप्सूल पडलेली असणं, त्याचा थ्रो आणि स्ट्रोक चांगले असलेले असणं, हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला एक चांगला कन्सल्टंट असणं गरजेचं आहे. तो महेश आहे. त्याला भेटा, त्याला फोन करा. त्याचं पंढरपूर मंगळवेढा जो हायवे आहे त्याच्यामध्ये एकलासपूरला मातोश्री ॲग्रोटेक म्हणून एक छान दुकान आहे. तिथं त्याच्यासोबत तुम्ही भेटू शकता, माहिती घेऊ शकता आणि शक्यतो भेटून किंवा कॉलवर त्याला तुमच्याकडे बोलवून माहिती घेत चला. आणि हे भरोशाचं पीक आहे. बाकीच्या पिकांमध्ये रेट आले तर एकदम खाली येतात, त्याच्यावर खूप साऱ्या मार्केटचा परिणाम होतो. डाळिंब तसं करत नाही. डाळिंब सातत्यानं शेतकऱ्याला पैसे देणारं पीक आहे. आणि तू जे करतो, कारण मला आठवते 4थं वर्ष आहे म्हणजे विश्वासानं आपण इथं आलोय. त्या 4 वर्षात मी या प्लॉटमध्ये एक पण झाड गेलेलं बघितलं नाही. 3 झाडं इथं खराब झाली ती कशाला माहिती आहे, गेल्या वेळेला लोड न पडली ती, त्यामुळे ती थोडीशी छाटली ती, आता ती पुन्हा फुटून आली ती. 11 टन माल हा 300-350 झाडामध्ये तो मागच्या वेळा इथं काढला आणि ह्या वर्षी तसाच निघेल. यावेळेला तर तो म्हणाल तसं टप्प्याटप्प्याने लोकांच्या बागा फेल होत आल्या, त्यामुळे सगळ्यांनीच आंबेबारा धरला, पण आंबेबारात सगळीच सेटिंगला फेल गेले, त्यामुळे पुन्हा दर यावेळेला चांगला राहील अशी अपेक्षा आहे. तो राहील जसं आणि आवर्जून आम्ही सांगतो की ह्याचा तुम्हाला हार्वेस्टिंगचा पण व्हिडिओ ह्या प्लॉटचा तुम्हाला हार्वेस्टिंगचा व्हिडिओ नक्की मिळेल. आणि हे लोकेशन आहे मोहोळ तालुक्यातल्या अंकलीमधल्या भैरवनाथ पवार यांच्या शेतामधलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, महेशची माहिती कशी वाटते, त्याचं काम कसं वाटतं, आमचं शेतामधलं काम कसं वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा. आणि डाळिंब शेतातल्या अजून कुठल्या एखाद्या प्रश्नासंदर्भात आपण महेश सोबत किंवा अजून काही तज्ज्ञ मंडळी त्यांच्यासोबत बोललं पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ह्या उन्हातही तो आम्हाला वेळ दिला आणि इतका छान प्लॉट दाखवला त्याबद्दल थँक्यू. मी शेतकऱ्यांना अजून एक विनंती करतो की तुम्हाला लवकरात लवकर हा प्लॉट बघायचा असेल सेटिंगमध्ये तर तुम्ही अंकोले या गावामध्ये येऊन, मोहोळ तालुक्यातील अंकोले गावामध्ये येऊन भैरवनाथ पवार यांच्या प्लॉटमध्ये येऊन स्वतः जावा. आम्हाला फोन करायची गरज नाही, काय नाही, डायरेक्ट तुम्ही येऊन इथं बघू शकता. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ह्या झाडाच्या निगा राखण्याचं नियोजन शेतकऱ्याचं बघू शकता. जर याची बुडं राखण्याची पद्धत बघितली, का याचा प्लॉट ह्यानं मरीनं गेला नाही किंवा पिन होल बोरर नाही किंवा कूज कुठली नाही, कधी इथं डांबरा येत, बऱ्याच गोष्टी मी बघतो, चकचकीत असतो प्लॉट. याचं कारण शेतकऱ्याची मेहनत आहे, तुझी कन्सल्टंट आहे, आवर्जून बघायचो हा प्लॉट आहे, नक्की बघा. धन्यवाद.